कोकणातील शिमगा म्हणजे कोकणातल्या गावागावात अगदी महिनाभर चालणारा धार्मिक सोहळा. फागपंचमीला कोकणातल्या वाडीवस्तीवर पहिली होळी पेटते आणि शिमगोत्सवाची खऱ्या अर्थानं सुरुवात होते. या होळीसाठी काटेशेवरीचं झाड होळिकेचं प्रतीक म्हणून जाळलं जातं. बरं, काटेशेवरीचं झाड का, असाही प्रश्न कोणाला पडू शकतो. याचं कोणतंही शास्त्रीय कारण नसलं तरी होळीच्या निमित्ताने आपण नकारात्मकतेचं दहन करत असतो. कोकणच्या जंगलात अगदी सहज आणि मोठ्या प्रमाणावर आढळणारं, शिवाय नैसर्गिकरित्या वाढणारं आणि संपूर्ण काटेरी असणारं झाड म्हणजे काटेसावर, किंवा या झाडाला स्थानिक भाषेत काटेशेवर असंही म्हटलं जातं. काटेसावरीच्या संपूर्ण काटेरी असण्यामुळेच कोकणात या झाडाला नकारात्मकतेचं प्रतीक समजून किंवा होळिकेचं प्रतीक म्हणून फागपंचमीच्या होळीत दहन करण्याची प्रथा पडली असावी. काटेशेवरीचं झाड काटेरी असलं तरी ह्या झाडाला गुलाबी रंगाची सुंदर फुलं उमलतात. फेब्रुवारी-मार्च महिन्यात ही फुलं कोकणच्या निसर्गाची शोभा वाढवितात. संस्कृत भाषेत काटेशेवरीला शाल्मली असं अतिसुंदर आणि सोज्वळ नाव दिलं गेलंय. डिसेंबर महिन्यात काटेसावर आपली सर्व पानं गाळून वसंत ऋतूच्या आगमनास सज्ज होतो. जानेवारीत काटेसावरीला बारीक कळ्या उमलतात. फेब्रुवारी-मार्चमध्ये तर हा वृक्ष फुलांनी बहरून गेलेला असतो. काटेसावर हा वृक्ष काटेरी असला तरी ह्या वृक्षाचे आयुर्वेदात काही औषधी गुणधर्म सांगितलेत. आपण ते थोडक्यात पाहूया. काटेशेवरीच्या बारीक फुलांची भाजी आदिवासी भागात आवडीने खाल्ली जाते. काटेशेवरीच्या कोवळ्या कळ्यांची भाजी देशी गाईच्या तुपात बनवून खाल्ल्याने महिलांच्या मासिक पाळी संदर्भातील समस्या, अंगावरून पांढरा स्त्राव जाणे अशा आजारांत हे एक प्रभावी औषध मानलं जातं. काटेसावरीची साल जखमेवर उगाळून लावल्यास जखम लवकर भरून येते. काटेसावरीच्या गुलाबी फुलांना सुकवून त्यांचं चूर्ण करून खाल्ल्यास ते रक्तवर्धक मानलं जातं. शिवाय त्याने अशक्तपणाही दूर होतो. काटेसावरीच्या फुलांचं चूर्ण रक्तशुद्धी आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते. अतिसार, डायरिया या आजारात सुद्धा काटेसावरीच्या फुलांचं चूर्ण फायदेशीर ठरतं. बाहेरून काटेरी वाटणारी काटेसावर एक औषधी वनस्पती सुद्धा आहे, हे आपल्या लक्षात आलं असेलच. दरवर्षी होणाऱ्या वृक्षतोडीमुळे कोकणच्या बायोडायव्हर्सिटीचं महत्त्व वाढवणारी काटेसावर दिवसेंदिवस नामशेष होत चालली आहे. इथून पुढे काटेसावरीचं जाणीवपूर्वक संवर्धन व्हायला हवं आणि ही कोकणी माणसाची जबाबदारी आहे. धन्यवाद.